प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, युवक मित्र, महिला या सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन प्रभाग क्रमांक 7मध्ये जे काही धनुष्यबाणा चिन्हावरती 4 उमेदवार असणार आहेत त्या 4ही उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी या प्रभागातील सर्व आमचे शिवसैनिक अतिशय ताकदीनं पेलतील असा मला विश्वास आहे। सोलापूर शहरामध्ये आज आपण युती संदर्भात सुद्धा पालकमंत्र्यांची चर्चा झाली। पालकमंत्र्यांची आम्ही बोललो की सोलापूर शहरामध्ये आपल्याला एकत्रित आलं तरी आपल्याला खूप चांगलं होऊ शकतं या विचारानं आम्ही पालकमंत्र्यांशी बोलणं झालं। पण जर युती झाली तर एकत्र नाही झाली स्वबळावर अशा भूमिकेतनं आम्ही येणाऱ्या पूर्ण शहराचं नियोजन करत आहोत। कारण तुम्हाला माहीत आहे शिंदे साहेबांचा करिश्मा या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीनं चाललेलं आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे जनतेवर आणि या प्रभागाची कामं ज्या प्रमाणात आम्ही प्रामाणिकपणे केलेली आहेत सगळ्या गोष्टीमध्ये प्रभागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे। सोलापूरची पाणी समस्या सुटण्यासाठी शिवसेनेचा काय एक महत्त्वाचा कारखाना तयार आहे का तुमच्याकडे? सोलापूर शहरातल्या नागरिकांना रोज पाणी मिळालं पाहिजे याकरता आमच्या माता भगिनी गेल्या कित्येक वर्ष झाला परमेश्वराला सगळ्या घालतात। पण तुम्हाला माहीत आहे गेल्या या आधी असलेला सत्तेतला पक्ष त्यांना सोलापूर शहरातल्या लोकांना पाणी देण्यासाठी ते सक्षम ठरले नाहीत। गेल्या वर्षी आम्ही शिवसेना विरोधी पक्षात होते, यावर्षी मी सोलापूरकरांना हेच अपील करतो की काँग्रेसला सत्ता देऊन झाली, भारतीय जनता पार्टीला सत्ता देऊन झाली, एकदा धनुष्यबाणात एकनाथ शिंदे साहेबांना सत्ता देऊन बघा। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास करणारे एकनाथजी शिंदे साहेब दूरदृष्टी करून आपल्या सगळ्यांच्या पाणी प्रश्न शिवसेना पक्ष अतिशय